रामकृष्ण हरे. सज्जनो, आज आपणा पुढे चतुर बिरबल आणि वृद्ध वीर पत्नीला मदत अशा अर्थाचा हा व्हिडिओ आहे. एक वीर पुरुष लढाईमध्ये मृत्युमुखी पडला. त्याची जी वृद्ध पत्नी होती ती हलाखीचं जीवन जगत होती. कोणाचे तरी धुणे भांडे करायचे, काहीतरी विकायचं, काहीतरी करायचं, असं करून अगदी गरिबीमध्ये हलाखीचं जीवन ती जगत होती. हे बिरबलला कळलं. बिरबलने त्या आजीला सांगितलं, आजी मग तुमच्याकडे काही तुमच्या उदरनिर्वाहाचं साधन वगैरे काही? ते म्हणले, काही नाही बाबा, कोणाचा आधार नाही आहे. आमचे हे शहीद झाले, वीरमरण आल्यापासून काही नाही. फक्त एक तलवार आहे त्यांची, निरुपयोगी गंजलेली तलवार. ते फक्त आठवणीने मी जगते, बाकीचं काही नाही. बाकी काम करून आपलं उदरनिर्वाह करते. बिरबलला दया आली. त्याने सांगितलं, आजी तुम्ही असं करा, मी सांगेल तसं करा. ती जी तुमची निरुपयोगी गंजलेली तलवार आहे ना तुमच्या मालकाची, ती घेऊन उद्या 10 वाजता राजदरबारामध्ये या आणि मी सांगेल तसं करा तिथे. तेव्हा दुसऱ्या दिवशी 10 वाजता ते आजी ती तलवार घेऊन दरबारामध्ये पोहोचली. दरबार गच्च भरलेला होता. ती तलवार हातामध्ये, ना आजीचं असं ते वृद्धत्वाने लटलट हात कापत तलवार. लोकांना अरे हे काय प्रकार, हा आज वेगळाच प्रकार दरबारात आला आहे म्हणून. आणि ती थेट त्या आसनाजवळ पोहोचली आणि आसनाजवळ पोहोचून राजाच्या समोर ती तलवार ठेवली. हात जोडले राजाला आणि म्हणले, बादशाह महाराज, ही माझ्या पतीची तलवार आहे. ते शहीद झाले आणि ते गेल्यानंतर माझं हलाखीचं जीवन, मला काय कोणी आधार विधार नाही आहे. आणि ही एक तलवार आठवण म्हणून मी आत्तापर्यंत जतन केलेली आहे. आणि आता माझं काय उद्या काय पण होऊ शकतं, मी म्हातारी झाली आहे, तर ही तलवार आठवण म्हणून आता मी तुमच्याकडे सोपवते आणि तुम्ही ती आठवण म्हणून तुम्ही ती जपावा अशी माझी इच्छा आहे. तर ते राजाने तलवार स्वीकारली. असं पाहिलं, निरीक्षण केलं आणि सांगितलं, आजी हे तुम्ही म्हणता ते बरं आहे, पण म्हणाले हे निरुपयोगी तलवार आहे, गंजलेली आहे, याचा माझ्याकडे तरी काय उपयोग आहे? तुम्ही तुमची तलवार परत घेऊन जा. असा तो राजा म्हटला आणि तो तलवार परत करतोय. तेवढ्यामध्ये बिरबल पाठीमागेच उभा होता. तो त्याने लगेच आवाज दिला, अरे 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 म्हणला. दुर्दैव आहे. तो आवाज बादशहाने ऐकला. तलवार अशी दिल्यानंतर तो लगेच बादशाह बिरबलला म्हणतो, बिरबल काय झालं रे? बिरबल म्हणतो, काय नाही महाराज. काय नाही कसं? तू काय म्हणला आत्ता? नाही म्हटले, एक दगड असतो, दगड, त्याला परीस म्हणतात. आणि तो लोखंडाला लागला, स्पर्श झाला की त्या लोखंडाचं सोनं होतं. आणि ही जी तलवार आहे वीरपुरुषाची, जो शहीद झाला देशासाठी, देशप्रेमासाठी, आणि त्या तलवारीला तुमचा हस्तस्पर्श झाला असताना काहीही बदल होत नाही. त्यामुळे मला आश्चर्य वाटलं. दुर्दैव आहे त्या आजीचं म्हणाले. बादशहाच्या लक्षात आलं बिरबलला काय सुचवायचं आहे, काय म्हणायचं आहे. बादशहाही हुशार होता आणि बिरबल तर चतुरच होता. त्या दोघांचा संवाद, दोघांचं ते त्याला कम्युनिकेशन म्हणतात, ते सुसंवाद नेहमी असायचा. एकमेकांची भाषा एकमेकाला पाठ झाली होती. बादशहाला लगेच ते कळलं बिरबलला काय सुचवायचं आहे. त्याने लगेच आवाज दिला, कोण आहे रे? सेवक वर्ग हात जोडून पुढे उभं राहिले. काय महाराज? म्हणाले, ताबडतोब त्या आजीच्या जवळची तलवार परत घ्या आणि त्या तलवारीच्या भारोभार सोनं त्या आजीला आपल्याला द्यायचं आहे. ताबडतोब हार तुरे आणा आणि लवकर या. ताबडतोब हार तुरे आले. आता राजा बोलले, दल आले. भारोभार सोनं त्या तलवारीच्या मोजून तिथे आलं आणि ते सोनं, ते हार आजीला घातले आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवून जय जयकार केला वीर पुरुषाचा आणि त्या आजीचा. त्या आजीला डोळ्यातून घळघळा पाणी आलं आणि स्वर्ग खाली उतरलं की काय, असं त्या आजीला झालं. अहो, सोन्याचं ते सगळं तिला मिळाल्यानंतर काय सोनं झालं तिच्या जीवनाचं.
हा 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 धन्य तो चतुर बिरबल आणि धन्य तो बादशहा. तुकाराम महाराज याविषयी असं म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा. देव तेथेची जाणावा, तोची साधू ओळखावा. दया करणे जे पुत्रासी, तीच दास आणि दासी. तो का म्हणे सांगू किती, तोचे भगवंताचे मूर्ती. जे का रंजले गांजले, असं रंजले गांजलेले वृद्ध असणारे, ज्यांना काही आधार नाही, अशांना आधार देणं आणि अशांना सहकार्य करणं. तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. दया करणे जे पुत्रासी, तीच दासानी दासी. तुका म्हणे सांगू किती, तोची भगवंताची मूर्ती. धन्य तो राजा, धन्य तो चतुर बिरबल. असं काहीतरी सहकार्य करायचं जिथे गरज आहे आणि तिथे कृतज्ञता व्यक्त करणं हा त्या राजपुरुषांचा आणि त्या प्रधानांचा त्यावेळेला दंडक असल्यासारखा. आणि इतके चतुर ते लोक होते हो. आता म्हणजे कलाकार, देशभक्त या सगळ्यांच्याबद्दल सरकारने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पण लक्ष दिलं पाहिजे आणि ते देतील असा हा व्हिडिओ आहे. आणि प्रत्येकाने हा व्हिडिओ इतरांना पाठवण्याची आवश्यकता आहे. चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घरच्या घरी सगळं ज्ञान ऐकत राहा. रामकृष्ण हरी.